सर पाईल्स आणि फिशर यासाठी नेहमीच ऑपरेशन करावं लागतं का? कारण नेहमीच की ते औषधानेही बरं होतं का? सर्जरी हाच एकमेव उपाय आहे त्याच्यावर? असं काही आहे का? ज्यावेळेस पेशंट आमच्या ओपीडीत येत असतो त्यावेळेस पेशंटचा हा पहिला प्रश्न असतो, सर आम्हाला ऑपरेशन करावंच लागेल का? गोळ्या औषधांनी नाही होणार का? हे बघा, हे जे आजार आहेत, मूळव्याध, पाईल्स, फिशर्स, फिशुला, हे काही 1-2 दिवसात आजार होत नाही. यांची मुळं पाळं म्हणा किंवा यांचं जे प्रोसेसिंग आहे हे आपल्या शरीरात वर्षानुवर्षे महिनोमहिने सुरू असतात आणि त्यानंतर हे आजार आपल्या शरीरामध्ये मॅनिफेस्ट होत असतात. सो यस, नक्कीच जर पेशंट अगदी सुरुवातीच्या कालावधीत आमच्याकडे आला तर आम्ही अशा पेशंटला गोळ्या औषधं, डाएट मॅनेजमेंट, पुरेशी झोप, भरपूर पाणी पिणं, एक्सरसाइज, मेडिटेशन, स्ट्रेस मॅनेजमेंट, या सगळ्या गोष्टींनी आपण काही प्रमाणात त्यांना पूर्णपणे उपचार देऊन बरा करू शकतो. पण दुर्दैवाने सीन असा आहे की आपल्याकडे सुरुवातीच्या काळात हा पेशंट येतच नसतो. का येत नसतो? आधी तर फोबिया, की अरे हा आजार घेऊन आपण कसं जाणार दाखवायला. दुसरं म्हणजे XYZ व्यक्ती असतात सगळीकडे, हे ट्यूब लाव, हा क्रीम लाव आणि ते अंगावर काढ. म्हणून पेशंट आमच्याकडे ज्यावेळेस येतो तो ऑलरेडी लेट असतो. तर म्हणून बऱ्याच पेशंट्सला आम्हाला यासाठी सर्जरी ही ऍडवाइस करावी लागते. परंतु यस, अर्ली हेमोरॉइड्स, अर्ली पाईल्स, ग्रेड 1, अर्ली ग्रेड 2 पाईल्स, अॅक्यूट फिशर्स, हे आजार 50% पेशंट गोळ्या औषधांनी बरे होतात. त्यात नमूद करण्यासाठी गोष्ट एक अशी की फिशुला भगंदर हा आजार थोडा कॉम्प्लेक्स आहे. तर अशा याच्यात औषध गोळ्यांचा खूप काही रोल नाही. अशा याच्यात मी पेशंटला स्ट्रेट अवे सर्जरी सांगतो आणि सर्जरीने भगंदरचे पेशंट हे पूर्णपणे बरे होतात.